नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. स्वदेशी मिल, म्हाडा कॉलनी, सायन चुनाभट्टी या परिसरात आपण आलेले आहोत आणि इथे राहणाऱ्या गीता शेखर मोरे या वहिनींना आपण भेटून त्यांच्याशी संवाद साधणार. या ठिकाणी स्वदेशी मिल म्हाडा या परिसरात आपण बघितलं तर आता या परिसरामध्ये उंच उंच मनोरे या ठिकाणी दिसतात. आजूबाजूची ट्रेनची धडधड, मनोरे हे सगळं तेच आहे. पण तरी सुद्धा आमची माऊली ही कायम घराच्या सुखासाठी धडपडत असते. तेव्हा गीता शेखर मोरे या वहिनींना आता आपण जाऊन भेटणार आणि संवाद साधणार. आणि चला ऐकूया त्यांची प्रेमकथा. काही लपवलं असेल तर ते शोधूया. तर चला जाऊन भेटूया मोरे कुटुंबाला. नमस्कार. 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 घ्या उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणाले हास, रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणाले हास, शेखररावांचं नाव घेते आदेश भाऊजी, तुम्ही आलात म्हणून हास. धन्यवाद. द्या आता ओळखतो. ते माझे मिस्टर शेखर, नमस्कार. ती माझी मुलगी नमस्कार. खुशी, त्या माझ्या सासूबाई, नमस्कार. ती माझी मॅडम, नमस्कार. हा विराचा मुलगा, बरं बरं. ती जाऊ माझी, नमस्कार. मी भाची, नमस्कार. मुलगी, हो हो. या माझ्या समोरच्या, नमस्कार. त्यांचा हा मुलगा, ही मुलगी त्यांची, हो. ही बाजूच्यांची मुलगी, ती माझ्या मुलीची फ्रेंड, या माझ्या बाजूचा, नमस्कार. ही भाची, हो नणंद, ही हो नणंद हो हो. माझी, होय या हो. सासूबाई, नमस्कार. आमच्या फ्लोरचे बाबा, बरं बरं बरं. तर मी पण भाजी, भाज्याची नमस्कार. सून म्हणजे. हो सगळ्यांना नमस्कार. सगळ्यांना नमस्कार. बाकी सगळे हे फ्लोरवरचे हो. आपल्या. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कुठल्या शाळेत? अलिबागलाच. अलिबागची शाळा? अलिबाग. कुठली? नारंगी. मग राहायला कुठे होता तुम्ही? अलिबागलाच होते. कुठे? नारंगीला. नारंगीला. कोण कोण होतं तिकडे? आई वडील भाऊ बहीण सगळी फॅमिली. सगळे तिकडे. मग नारंगीच तुमचं बालपण माझा आहे? जन्म नारंगीच आहे. बरं बरं. हा. आई बाबा काय करायचे? आई बाबा शेतकरी. शेतकरी. तुमचं बालपण कुठलं? माझं बालपण चुनाभट्टी मधलं. चुनाभट्टीत कुठे? या इथे चुनाभट्टीमध्ये असते ठिकाणी. इथेच. हो. शाळा? शाळा आपली विद्याविकास हायस्कूल. कसं केलं बालपण? छान गेलं मस्तपैकी. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील मिल कामगार होते, आई हाऊसवाईफ होती वगैरे. नंतर मी पण मिल कामगार झालो म्हणून वगैरे. अच्छा. गाव कुठलं? गाव आईचा आमचा आम्हाला मुंबईकर आम्ही. आईचा आमचा गाव आहे अलिबाग वगैरे. मग ओळख कुठे झाली? ओळख यांचे मामा माझ्या शेजारच्या गावचे ना, मग हे सुट्टीला मामाकडे यायचे. एक मिनिट. काय हो मामाकडे का कुठे जायचं तुम्ही? मामाकडेच जायचो. कुठे मामाकडे? नारंगीला. मग काय व्हायचं? काय नाही आम्ही सुट्टीला असायचो, गणपतीला दिवाळीला मामाकडे जायचो वगैरे. हा मग नंतर ही माझ्या मामाच्या मुलीची मैत्रीण होती वगैरे. बर. मामाच्या मुलीची मैत्रीण होती, मग तिकडे भेटणं बोलणं बिलणं आमचं चालायचं वगैरे, काय कसं काय वगैरे. तुम्ही वाट बघायची सुट्टीची? नाही नाही, सुरुवातीला म्हणजे यांच्या मामाची मुलगी माझी खास एकदम फ्रेंड होती ना, मग मी यांच्या मामाकडे नेहमी जायचे आणि यांच्याबरोबर काय सुरुवातीला माझी ओळख नव्हती. म्हणजे आईंबरोबर यांच्या बहिणीबरोबर वगैरे खूप ओळख होती. मग? पण मी जास्त मुलांबरोबर बोलायची नाही ना, त्यामुळे म्हणजे यांच्याकडे कधी असं लक्ष नाही दिलं. असं बरं केलं नाही लक्ष दिलं. हा. मग? आणि मग नंतर असंच हे सुट्टीला यायचे. मग मे महिन्यात एकदा आलेले तेव्हा सर्व यांची फॅमिली, मामाची मुलं वगैरे, मावशांची मुलं, सगळी ऑल फॅमिली माझ्या घरी आलेले. तर मग यांचे आई बाबा, माझ्या आई बाबांवर गप्पा वगैरे मारत बसते. मग मी यांना सगळं आमच्या आंब्यांची बाग वगैरे दाखवली. तुम्ही यांना आंब्याची बाग दाखवली? सगळ्यांना म्हणजे आम्ही पण त्यांच्या जोडीलाच होतो सगळे. अच्छा अच्छा. पण मग मनात काय नंतर विषय यांना नाही? आंबे वगैरे खायला दिले. अच्छा. नंतर मग हे लोक परत घरी गेले. पुन्हा दुसऱ्या दिवशी आले. हे? हे नाही, सर्व यांचे बरं, बरं. मामाची मुलं, मावशींची मुलं वगैरे. बरं. मग आमच्या तिथे एक भुवनेश्वर मंदिर म्हणजे जागृत मंदिर आहे, तिथे सगळ्यांना मी घेऊन गेले. मग पुन्हा
ते मंदिर वगैरे दाखवलं. तुम्ही पुन्हा गावात घरी. कोणी आलं की देवळात घेऊन जाता काय? हो, सर्व आमच्याकडे कोणी येईल ना तो भुवनेश्वरच्या मंदिरात मंदिरात गेल्याशिवाय गेलाच राहत नाही नाही. पाहिजे. मग तुम्ही त्यांना घेऊन गेले. हा, नंतर मग दर्शन वगैरे झालं, मग माझ्या घरी चहा पाणी वगैरे झालं, मग हे पुन्हा ह्यांच्या मामाकडे गेले. पुढे म्हणजे काय झालं? सुट्टीलाच थांबा ना, आलेले. पुढे काय झालं त्यांना विचार. मामाकडे गेलो वगैरे, मग मामाच्या मुलीला सांगितलं, मी बोललो, तुझी मैत्रीण छान दिसते वगैरे म्हणून. तुम्ही हो मामाच्या मुलीला सांगितलं मी. अरे मामाच्या मुलीला तुम्ही दर्शनासाठी गेले होते ना तिकडे? तिथं जाऊन आलो नंतर मी त्या साईडला 3-4 दिवसांनी सुट्टीमध्ये आम्ही 5-6 दिवस 8-10 दिवस सुट्टीला आम्ही गावी राहतो. मग मामाच्या मुलीची काय प्रतिक्रिया होती? ती बोली छान आहे, माझी मैत्रीण आहे, छान आहे, सगळे व्यवस्थित पण आहे वगैरे. मग तिला बोल तू विचार तिला जाऊन म्हणून. अरे वा, तुम्ही नाही, तुम्हाला नाही डेअरिंग? माझी डेअरिंग नाही झाली. का हो? तिची खास होती, माझ्या मामाच्या मुलीची मैत्रीण खास होती म्हणून तिला कामाला लावलं. तिला सांगितलं मी. आणि मग काय निरोप आल्यावर काय नाही, झालं? मग मी परत यांच्या मामाकडे गेले ना, मग तिने मला असं बाजूला नेऊन विचारलं की आमचा शेखरबाई तुला आवडतो का? तर मी म्हटलं आवडतो म्हणजे असं क्लिक नाही झालं की प्रेम वगैरे असं काही एवढं नाही, नाही, नाही. तर मी म्हटलं हा छान आहे स्वभावानी, शांत वगैरे, म्हणजे प्रेम वगैरे असं काय तेव्हा मनात म्हणजे विचारच आले नाही, होते. नाही. पण म्हणजे आवडतो वगैरे असं एवढं काही नाही नाही, आवडत नव्हता तो उगाच काय सांगायचं आवडतो म्हणून. हा, तर मग? मग तिने यांना सांगितलं की हा ती तुला छान म्हणाली. मग यांना वाटलं की मग हे हा, लागले कामाला लगेच. हो ना, काय हो तुम्ही लगेच आंब्याच्या झाडावर. हो ना, काय झालं सांगा नंतर. आमचं बोलणं चालू झालं, काय कशी आहे, असं आहे, तसं आहे, हे आहे, ते आहे वगैरे. आम्ही सगळे यांनी ग्रुपनीच जायचो, कुठे गेलो तर आम्ही फिरायला ग्रुपनीच जायचो त्यावेळेला. म्हणजे एकटे कधी आम्ही असं गेलोच नव्हतो. मग तर जास्त बोलायला नाही भेटायचं वगैरे. पण मग तुमचा होकार आला कधी? होकार म्हणजे हे मग मुंबईला गेले, हे आणि ह्यांची बहीण जॉबला होते ना, आणि मग ह्यांची आई बहीण वगैरे म्हणजे भाऊ वगैरे राहिले होते अजून, त्यांची म्हणजे सुट्टी संपली नव्हती म्हणायचं. तर मग यांच्या मामाची मुलगी माझ्या घरी आली आणि म्हणाली की तुला काय म्हणजे सांगायचं असेल. तेव्हा म्हणजे काय फोन म्हणजे क्वचितच घरात असायचं कोणाकडे, आणि मोबाईल तर बिलकुल नव्हते. मग आता निरोप कसा द्यायचा, तर ती म्हणाली की तुला काही निरोप द्यायचं असेल, काही सांगायचं असेल तर म्हणजे मला लेटर सांग. वगैरे. तर मग मी लेटर लिहिलं. काय सांगता? हा. मग आता फोन नाही म्हटल्यानंतर कसं कळवणार ना. हो, बरोबर, हा. बरोबर. आणि पत्रात. मग तर मग मी लेटर लिहिलं आणि मग यांच्या आईजवळ म्हणजे मामाच्या मुलीने यांच्या आईजवळ दिलं आणि सांगितलं हे शेखरबाईला लेटर दे म्हणून. मग यांची आई लेटर घेऊन मुंबईला आली, मग यांना दिलं. मग यांना चांगलं कळलं माझा सासूबाईंना होकार कामाला कळला. लावलं पहिल्या दिवसापासून. मग होकार कधी आला तुम्हाला? आमचं सगळं पत्रांनीच झालं. पत्रांनी? आणि मग मे महिना, गणपती आणि दिवाळी या सीझनात मी गावी जायचो. म्हणजे 2-2, 4-4 दिवस फक्त. बाकीच्या दिवशी नाही जायचो. मग तुम्ही कधी मुंबईत नाही आलात? नाही, मग दिवाळीच्या सुट्टीत पुन्हा हे गावाला आले. तुम्ही तर सगळ्या सणांची वाट बघत हा, असाल ना? नाही मग हेच म्हणजे येण्याचे दिवाळी, हे त्यांचे गणपती हेच होते. आणि मग दिवाळीत हे गावाला आले, हे म्हणजे यांचे फॅमिली. फॅमिली ती म्हणजे राहू द्या फॅमिली तुमची. हा. मग गावाला आले आणि नंतर मग आपली आवाजची यात्रा तुम्हाला माहितच आहे. आवाजच्या यात्रेला आले. सगळं मला माहिती आहे. तुम्ही पण अलिबागचेच ना. हे बरं आहे आपलं, माझ्यावरती ढकलताय अलिबागच्या. मग आपण गाववाले म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे आवाजच्या यात्रेला हे आले. मग नंतर बरोबर. आवाजच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी कणकेश्वरची यात्रा येते. बरं, तुमच्याकडे सगळे देवच आहेत ना? वा वा मग वा. कणकेश्वरच्या यात्रेहून येताना माझं घर वाटेला लागतं ना. मग माझ्या बहिणीला कळलं की तू जयुमाईच्या भाऊ तुला आवडतो ना. मी म्हटलं हा. मी आता आईला मला एक सांगणार. सांगा, तुम्ही एकदा बोलायला सुरुवात केली की थांबतच नाही ना? मग माझं पूर्ण बोलणं कसं कळेल तुम्हाला बोलण्याची. बरोबर. व्हेरी गुड. माझ्या बहीण म्हणाली, माझी ट्विन्स बहीण आहे ना, ती म्हणाली की मी तुम्ही आईला एक मिनिट, सांगेन. तुम्हाला कधी घरात बोलायला मिळतं का हो? कमी भेटतं. कारण माझ्या मुलीचा आणि मिसेसचा आवाज जरा एकदा स्टार्टिंग केलं की थांबतच नाही ते. किती वर्ष झाली लग्नाला? 18 पूर्ण होतील एप्रिलला. किती तास बोलायला मिळालं असेल घरात? कमीच भेटतो जरा. या दोघी जणी असं तर कमीच भेटतो. एकटी असली तरी जास्त, तिच्यापेक्षा ती जास्त बोलते मुलगी माझी. हो. बरं तुम्हाला म्हणजे, हो की नाही? मुलगी जास्त बोलते. पण मग तुमचं जेव्हा प्रेम सुरू होतं तेव्हा घरच्यांना कळलं होतं, अंदाज आला होता? सांगितलेलं. मग तेच सांगते ना मी. हा सांग, सुरू परत. ओके, सुरू. कणकेश्वरून येताना वाटेला माझं घर लागतं. मग माझी ट्विन्स बहीण मला अगोदर बोललेली की तू जयुमाईचा भाऊ तुला आवडतो. तर मी म्हटलं म्हणे आईला मी सांगणार. म्हटलं हा, मग मी पण सांगणार आईला. मग मी हे जेव्हा आले ना माझ्या घरी, कणकेश्वरच्या यात्रेहून आल्यानंतर माझ्या घरी उतरले पाणी वगैरे पिण्यासाठी. मग अंगण्यातच बसलेले चेअरवर.
मग मी आईला सांगितलं की म्हणजे आईंचं नाव घेतलं आणि सांगितलं माझ्या म्हणजे सासूला सगळे माझ्या माहेरी ताई बोलतात. तर मग म्हणजे त्यांचा मुलगा हा आहे, म्हणजे मला आवडतो, मी आईला सांगितलं. मग आई माझ्या काय घरात म्हणाली? आई पण म्हणाली की छान आहे मुलगा, शांत वगैरे असं. अरे वा, मग लगेच कुठल्या आईला जत्राला आवडतं. नाही पाठवलं तुम्हाला परत? नाही नाही. मग घरामध्ये फक्त माझ्या बहिणीला, आईला आणि म्हणजे आम्हाला तिघांनाच माहिती होतं ह्यांच्याबद्दल, आणि ह्यांच्या फॅमिलीमध्ये एक मिनिट हो, थांबा माऊली, थांबा. त्याला बघा, काय बोलायला मिळेल म्हणून बिचारे वाट बघतायत. काय हो तुमचं काय, तुम्हाला काय बोलायचं? काय नाही, मी त्यांना विचारलं, त्यांनी सांगितलं, ती बोलत ठीक आहे म्हणून. मी बोललो मग मी आईला नंतर सांगितलं की असं असं आपल्या नात्यामधलीच आहे वगैरे, आईला दाखवला वगैरे. आई बोलली, छान. चालेल. मग अशा तऱ्हेने लग्न झालं. पण लग्न कुठे झालं? लग्न गावालाच झालं, नारंगीला. नारंगी. छान. कसा आहे हो वहिनींचा स्वभाव? ठीक आहे, चांगला आहे. रागवत नसतील ना? नाही, हाऊस वाईफ आहे, जेवण वगैरे छान वगैरे करून घेते वगैरे. तुम्हाला? वा, पण वा. टाइम भरपूर लावते. हो, बोलण्यात वेळ जातो. जेवण छान बनवते पण टायमिंग भरपूर लावते. हा, आता चांगलं जेवण व्हायला टाइम लागणारच. नाहीतर काय. हे बघा, कांदा चिरायचा म्हटल्यानंतर आधी त्याची रेसिपी ठरवणार, मग त्या बोलून दाखवणार की असा कांदा घ्या, त्याचा असा सोला, ती अशी सुरी घ्या, कापा, मग त्या कृतीकडे वळणार. हो की नाही माऊली? बरोबर. हो ना माऊली? एक गाणं म्हणा ना, स अक्षरावरून गाणं. स. सात समुंदर पार करके पीछे पीछे आई हूँ, मैं तेरे पीछे पीछे आई हूँ. कुठे, रेवा सोडून का मांडव्यावरून? अलिबागहून. अलिबागवरून? वा वा वा. कारण अलिबागवरून बोटीने येताना समुद्रच लागतो. समुद्रच लागतो, पण तिथे एकच समुद्र आहे. हा, पण सात म्हणायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही नाही गाणं म्हणत? चालेल ना, बोल. म्हणा ना. र. रमया वतावया, रमया वतावया, मैंने दिल तुझको दिया. अरे वाह. मैंने दिल तुझको दिया. रमया वतावया, रमया वतावया. काय प्रेमाने गाणं म्हणाले, हो की नाही? या गाण्याबरोबरच आता पहिल्या खेळामध्ये किती बक्षीस मिळणार बहिणींना बघूया. हे घ्या, 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. आता 4 संधी आहेत, 1 रुपया मिळाला पाहिजे. सगळे मदत करू शकणार. वेळ सुरू झाली. 2000 रुपये. आणखी 3 संधी आहेत. उघडून बघू की बदलायचं आहे? बघा, बघा. नक्की? 1 रुपया. आता 2 वस्तू कुठल्या पाहिजे ते घ्या तुम्ही. 5 रुपये. आणि अजून 100 रुपये. 2106 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. अभिनंदन. कोण बोलणार आहे सांगा मला? असून मुलगा ते विचारलं मला, म्हणजे असं तर मी बोललं चालतं, मला आवडलं ना, चालेल बोल. छान. कशी आहे पण सून? छान आहे. हो, तुम्हाला बोलायला मिळतं का? मुलाला बोलायला नाही मिळत घरात? मिळतं माझ्याशी येते बोलायला. हं? हो, बोलून बोलताय. देते. हा. आणि कसे, म्हणजे खुश आहात तुम्ही ना? हो, खुश आहे. आणि मुलगा काय बदलला? नाही, मुलगा पण छान, चांगला आहे ना? हा, चांगला. बरं बरं. द्या, अजून कोण बोलणार सांगा? माझे मम्मी पप्पा खूप छान आहेत. लहानपणापासून ते आतापर्यंत माझे सगळे विश पूर्ण करत आलेत. ते मी एकटीच आहे म्हणून माझे खूप लाड असतात, लाड होतात. सून आहे माझी, ती चांगली आहे, सगळ्यांना मिळून मिसळून घेते ती. हो ना? आणि आम्ही दोघी मैत्रिणीसारख्याच आहोत. सासू असलं तरी मैत्रिणीसारख्याच आहोत. बरं. अजून? मी यांची शेजारी आहे, हा. पण आम्ही इथे आल्यापासून मला सासू सासरे नाही आहेत, पण शेजारी असून सुद्धा वहिनींनी आम्हाला एवढं जपलंय, मला आणि माझ्या मिस्टरांना, की मला कधी वाटलंच नाही आमच्या घरी मोठं माणूस कोणी नाहीये. आणि खूप सांभाळून घेतात, म्हणजे घरातल्यासारखंच ठेवलंय. त्यामुळे इथे आम्ही खूप रमलोय ह्यांच्यामुळे स्पेशली. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे आज दोघांना, क्षमा मागायची तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला देणार? मी धन्यवाद तिच्या भावाला, बहिणीला आणि वहिनींना देणार. कारण माझी मिल बंद पडली असताना त्यांनी त्यांची बहीण वगैरे माझ्याबरोबर लग्न लावून दिलं. मग त्यांचं मी धन्यवाद. त्या परिस्थितीत. त्या परिस्थितीमध्ये. आणि क्षमा? आईची क्षमा मागेन वगैरे, काय चुकला बेकला असेल तर माफ करा मला. आणि तुम्ही हो? मी धन्यवाद म्हणायचं असेल तर माझ्या आई वडिलांचे आणि माझ्या वहिनी भाऊचे म्हणेन, कारण त्यांनी आमचं लग्न लावून दिलं. आणि क्षमा मागायची असेल तर आईंची मागेन, कारण नकळत चुकून म्हणजे माझ्याकडून काही चूक झाली असेल आणि त्यांचं मन दुखलं असेल तर मी त्यांची क्षमा मागेन, कारण त्यांचा मुलगा माझे मिस्टर आहेत म्हणजे म्हणून. हो हो.
मेघा गृहिणी उद्योग यांच्याकडून वहिनींना मिळते आहे मेघा बॅग. अभिनंदन वहिनी. वेळ 2 मिनिटाची. 11 वस्तू घेऊन यायच्या. अक्षर आहे संपली. काय काय आणलं सांगा तुम्ही. कढई आणली, 1, कुत्रा आणला, 2, कुंकू आणला, 3, कप 4, कोथिंबीर, 5, कांदा, 6, कैची, 7, कंगवा, 8, कानातले, 9, हे कासव 10. 10. 10 वस्तू आणल्या. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणखी 1 वस्तू आणली असती तर तिसरं बक्षीस पण मिळालं असतं. बरं, आता तुम्ही सांगा तुमच्या 3 अपेक्षा मिस्टरांकडून. मी हाऊसवाईफ आहे आणि माझी मुलगी पण शाळेमध्ये बिझी असते. मग महिन्यातून एकदा त्यांनी आम्हाला म्हणजे फिरायला वगैरे न्यावं. मग नेत नाहीत काय हो? पण कमी नेतो. अपेक्षा आहे महिन्यातून एकदा तरी फिरायला न्यावं. कधी नेणार? या महिन्यात मग घेऊन जाणार. कुठे? कुठेतरी सीपीएस वगैरे, वर्ली सीपीएस, झुला वगैरे घेऊन जाणार. चला कुठेतरी सुरुवात तर करा. दुसरी अपेक्षा. दुसरी अपेक्षा म्हणजे सकाळी जरा जिमला जातात ना, मग सकाळी उठायला जरा कंटाळा करतात जिमला जाण्यासाठी. सारखं जिमला जायचंय म्हणून मी त्यांच्या मागे लागते, उठा उठा असं. काय हो? ते त्यांनी वेळेत जायचं. वेळेत कधीपासून? मंडे पासून चालू करणार. मला म्हणजे ना आता हळूहळू तक्रारी प्रत्येक घरात जाऊन घ्यायची वेळ आलेली आहे. तिसरी अपेक्षा. त्यांनी जेवायला वेळेत यावं. दुपारी पण लेट येतात आणि रात्री पण लेट येतात, म्हणजे वाट पाहायला लावतात. का असं करता हो? काम असल्यामुळे जरा बाहेर थांबायला लागतं वगैरे राहायला. काय करता आपण? मी इस्टेट एजंट करतो. त्याच्यामुळे नेमका त्याच वेळेला जेवणाच्याच वेळेवर आहे ना लोक येतात वगैरे. त्यांच्याकडे पार्ट्या. हो ना? हो. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. जेवण छान बनवते पण वेळ लागतो. दुसऱ्याकडे फिरायला जायच्या वेळेला अर्धा 1 तास लेटच करते मी. काय हो म्हणून ते नेत नाहीत. आणि कधी पण मोबाईल केला तर मोबाईल उचलत नाहीये. हे बघा, ही तिसरी अपेक्षा. कधीपासून उचलणार? रिंगचा आवाज आला तर नक्की उचलेल. ती रिंग मुलगी सायलेंट ठेवून देते म्हणून तिला आवाजच येत नाहीये. मग आता हा प्रॉब्लेम ह्यांचा कसा? मुलीचा. ती मुलगी आणि ह्यांच्याकडे मी मोबाईल देऊन ठेवून दिलेला आहे. तर तुम्ही बघायला त्यांना मी बोलू, पण माझा मोबाईल उचला मी त्यांना सांगितलं. असं करू नका. त्यांना टेन्शन येतं ना, ते बाहेर असतात म्हणून त्यांना मग घरी जेवायला यायला उशीर होतो. मग आता जाता की नाही परत? ती जिथे जिथे जत्रेला लग्नाच्या पूर्वी कमी झाले जरा. आता काम झालं आमचं. असं करू नका. हा, जेव्हा कधी जाल त्यांच्या म्हणजे तुमच्या सासरी, त्यांच्या माहेरी, तेव्हा जरा- माहेरी जातो वगैरे, हो पण ना.
त्या इथे यात्रा बित्रा कमी केलं जातं, पण बाहेरही जातो. जा ना, तेव्हा कसा उत्साह होता उत्साह तुम्हाला, हो होता ना? त्यावेळेला. त्यावेळी लग्न करता उत्साह होता, झालेला आता. तुमचा उत्साह गेला. लग्न करायच्या दिवशी आम्ही ऐकताय ना काय दोघं बोलताय? जायचो. आता मुलीची शाळा, त्यामुळे क्लासेस वगैरे म्हणून जाता येत. पण तरी वेळात वेळ काढून जा. नक्की. दोघांनाही शुभेच्छा. शुभेच्छांबरोबरच देऊया झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.